मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आरपीएफ म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलावर असते, तर ट्रेन वेळेवर आणि सुरक्षितपणे चालवण्याची जबाबदारी स्टेशन मास्टर आणि त्यांच्या टीमची असते। पण विचार करा, जर हेच दोन विभाग एकमेकांमध्ये भिडले आणि ऑन ड्युटी स्टेशन मास्टरलाच आरपीएफ जवानांनी प्लॅटफॉर्मवर 300 मीटर पर्यंत ओढत नेऊन बेदम मारहाण केली तर? होय, हे अगदी खरं आहे आणि सत्य आहे। उत्तर प्रदेशातील आग्रा कॅंट स्टेशनवर रेल्वे प्रशासनाला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। सिस्टम विरुद्ध सिस्टम असा हा वाद नक्की का झाला? एका महिला प्रवाशाला वाचवणे स्टेशन मास्टरला कसे महागात पडले? संपूर्ण सत्य काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा पवार, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। ही घटना घडली आहे आग्रा कॅंट रेल्वे स्टेशनवर। रविवारी सकाळी 11च्या सुमारास अमृतसरवरून विशाखापट्टणमकडे जाणारी हिराकुंड एक्सप्रेस स्टेशनवरून सुटू लागली होती। ट्रेनने वेग घेतला होता, तितक्यात लुधियानाची एक महिला प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागली। तिचा पाय खाली घसरून ती ट्रेनच्या खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती। हे पाहून तिथे ऑन ड्युटी असलेले डेप्युटी स्टेशन सुपरिटेंडंट नरेंद्र चहर यांनी तत्परता दाखवली। त्यांनी तत्काळ वॉकी टॉकीवरून ट्रेन गार्डला मेसेज केला आणि इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली। स्टेशन मास्टरच्या या सतर्कतेमुळे या महिला प्रवाशाचा जीव वाचला। परंतु आता इथे खरा ट्विस्ट आला। ट्रेन अचानक थांबल्यामुळे तिथे तैनात असलेल्या आरपीएफ जवानांना वाटले की हा बेकायदेशीर चेन पुलिंगचा प्रकार आहे। आरपीएफ जवानांनी त्या महिला प्रवाशाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। यावर स्टेशन मास्टर नरेंद्र चहर यांनी आक्षेप घेतला। त्यांनी जवानांना सांगितले की महिला प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी मी स्वतः माझ्या अधिकारात ट्रेन थांबवली आहे। पण आरपीएफ जवानांनी त्यांचे ऐकण्यास नकार दिला आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला। हा वाद इतका वाढला की आरपीएफ जवानांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतले। त्यानंतर जे घडले ते अत्यंत संतापजनक होते। ऑन ड्युटी असलेल्या नरेंद्र चहर यांची कॉलर पकडून त्यांना जमिनीवर पाडण्यात आले। लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली आणि आरपीएफ ठाण्यापर्यंत तब्बल 300 मीटर प्लॅटफॉर्मवरून ओढत नेण्यात आले। प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या प्रवाशांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। रेल्वे कर्मचाऱ्यांमध्येही या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त झाला आणि त्यांनी थेट काम बंद आंदोलन पुकारले। घटनेचे गांभीर्य पाहून रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलली आणि या गुंडगिरी करणाऱ्या 5 आरपीएफ जवानांना तातडीने निलंबित केले गेले। तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे। मित्रांनो, प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या स्टेशन मास्टर सोबत आरपीएफने केलेले हे वर्तन कितपत योग्य होते? या सिस्टीम मधील अंतर्गत वादावर तुमचे काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।